हा बोला सर. हा, नाव काय मित्र तुझं? विकास गावडे सर. काय काय तिथं? 2000 पोर आणलं सर. ऑलरेडी 4000 पोर आल्यात कॅम्पला बरं का. कुठल्या मोरोळला कॅम्पला? सर. मोरोळ कॅम्प मोरोळ कॅम्पला का? मुंबई. म्हणजे भरतीसाठी? हो भरतीसाठी सर. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम सर 2000 पोर ऑलरेडी मंदिरात त्यांनी कोंबल्यात आणि अजून 2000 पोरांना जागा नाही. आणि गव्हर्नमेंटची जागा 2000 पोरं बसतात तिथं, तर ती म्हणतात तिथं तुम्ही थांबायचं नाही. म्हणजे ग्राउंड आहे का? हो ग्राउंड आहे सर. एमटीच जागा आहे तिथं, काहीच नाही सर, फक्त मग एमटी तिथे जागा कोण आहे का आहे. तिथे अधिकारी तिथं? हो आहे, हवालदार आल्यात ती. दे आता दे पटकन दे त्याला फोन दे. हा, ती त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलायला लागल्यात. 2च मिनिटं सर. हा हा. हॅलो हा बोला. साहेब, मला एक सांगा, तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे ना, ते हवालदार? पोलीस हवालदार आहे. बरं मला एक सांगा, पोलीस भरतीसाठी मुलं एवढं लांब लांबून आले, तर 2000 मुलं तिथे पहिल्या अगोदर मंदिरामध्ये कोंबून ठेवलाय, तिथं ग्राउंडवर राहू द्या ना, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मी वरिष्ठाशी बोलतोय, फोन केलाय, त्यांना बोलवतोय इथं स्पॉटवर. चालेल, काय हरकत नाही. साहेबांचं वाटल्यास मला तर नंबर द्या, मी बोलतो साहेबांना. इथं स्पॉटवर आल्यानंतर तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. मी त्यांना ओके इथं ओके चालेल. बोलवतोय. मुलांना सहकार्य करा, नाहीतर मुलं एखादं असं कुठं तर काय तर त्यांना आणि होऊ नये मुलांना काय तर. जबाबदारी द्यायची की पत्र. हे बघा कसं आहे सांगू का तुम्हाला, बोला. माझ्या अंडर येत नाही या गोष्टी, वरिष्ठ ठरवतील. आता आम्ही बघा, आम्ही काम करतोय, आम्ही लोकांना मदत करायचंच काम करतोय संघटनेच्या माध्यमातून, टाय ग्रुपच्या. हे बघा, आता तुम्ही तुमचं हवालदार सगळं- म्हणल्या, पोलीस मुलांना जे भरतीसाठी आले त्यांना मदत करा ना साहेब. मदत ऐकून घेता का तुम्ही? बोला, आम्हाला करा, फक्त सहकार्य करा. एवढंच सांगितलं होतं, आम्हाला जेवढे आदेश प्रमाणे सांगितलंय, राम मंदिर मध्ये ठेवण्याची जागा केलेली आहे, त्याच्या अदरवाईज जिथं थांबलेत तिथं थांबवू नका. बरं, ते असं आम्हाला- ग्राउंड वर न थांबण्याचं काय कारण काय नेमकं? त्याच्याशीच मी त्यांना सिनियरना इथं बोलवतोय, तिथे त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही. बरं ठीक आहे, आल्यावर मला साहेबांना बोलू द्या की तुमचा. हा हा हा, नक्की नक्की. ओके ओके. हा हे मित्र, तिथे साहेब जर आले ना, तिथे पीआय साहेब ग्राउंड वरती, तर मला लगेच फोन कर, तिथे साहेबांना बोलतो, आणि तिथून हालू नका मुलं कुठं. हा हा ठीक आहे. हा मग ते जागा सोडून दुसरी जागा आहे का तुम्हाला राहायला कुठं? तर दुसरी जागाच नाही का. आतमध्ये 2000 पोरांची पण कॅपॅसिटी नाही, तरी आतमध्ये 2000 पोरं बसवल्यात मंदिरमध्ये. बापरे. आणि आता ग्राउंड मध्ये थांबू दे ना का? आतापर्यंत ग्राउंडला सर आज एक पोरगा डेट झालाय नगर ग्राउंडला आतापर्यंत. नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत, टेन्शन घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट, तिथे कोण आणखी दुसरे लेडीज अधिकारी आहे का तिथे? कोणीच ना अधिकारी यांनी बोलवलं आता अधिकाऱ्यांना इथे या लेडीज. हा बोला. साहेब, मला एक सांगा, तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल आहे ना, ते हवालदार? पोलीस हवालदार आहे. बरं मला एक सांगा, पोलीस भरतीसाठी मुलं एवढं लांब लांबून आले, तर 2000 मुलं तिथे पहिल्या अगोदर मंदिरामध्ये कोंबून ठेवलाय, तिथं ग्राउंडवर राहू द्या ना, त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मी वरिष्ठाशी बोलतोय, फोन केलाय, त्यांना बोलवतोय इथं स्पॉटवर. चालेल, काय हरकत नाही. साहेबांचं वाटल्यास मला तर नंबर द्या, मी बोलतो साहेबांना. इथं स्पॉटवर आल्यानंतर तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. मी त्यांना ओके इथं ओके चालेल. बोलवतोय. मुलांना सहकार्य करा, नाहीतर मुलं एखादं असं कुठं तर काय तर त्यांना आणि होऊ नये मुलांना काय तर. जबाबदारी द्यायची की पत्र. हे बघा कसं आहे सांगू का तुम्हाला, बोला. माझ्या अंडर येत नाही या गोष्टी, वरिष्ठ ठरवतील. आता आम्ही बघा, आम्ही काम करतोय, आम्ही लोकांना मदत करायचंच काम करतोय संघटनेच्या माध्यमातून, टाय ग्रुपच्या. हे बघा, आता तुम्ही तुमचं हवालदार सगळं- म्हणल्या, पोलीस मुलांना जे भरतीसाठी आले त्यांना मदत करा ना साहेब. मदत ऐकून घेता का तुम्ही? बरं, आम्हाला करा, फक्त सहकार्य करा. एवढंच सांगितलं होतं, आम्हाला जेवढे आदेश प्रमाणे सांगितलंय, राम मंदिर मध्ये ठेवण्याची जागा केलेली आहे, त्याच्या अदरवाईज जिथं थांबलेत तिथं थांबवू नका. बरं, ते असं आम्हाला- ग्राउंड वर न थांबण्याचं काय कारण काय नेमकं? त्याच्याशीच मी त्यांना सिनियरना इथं बोलवतोय, तिथे त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही. बरं ठीक आहे, आल्यावर मला साहेबांना बोलू द्या की तुमचा. हा हा हा, नक्की नक्की. ओके ओके.